या देशातल्या या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्कीच शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एअरपोर्टवर सुद्धा आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही. कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार. शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा. चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही किती पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणतात. तुम्ही आमचं फार किती आमचं पार्टीत लय मसाला. तुम्ही पुढं बसा उठणार नाही. तुम्ही काही मागा टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत अवघड हे प्रश्न सोडून आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी अशा मागण्या कोंकडावी धडा सुरू असतं सगळं. तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही. किती राजकीय म्हणला तरी मान्य किती जणांनी करायचं याच्यापर्यंत सुद्धा विषय. पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत. माझं तरी मत आहे आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं. आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत. ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत. आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी. आता मैदाशी पंचायत होणार आहे. आता मी इथून गेलो की म्हणते पवाराचा माणूस. परदेशी रातभर मी देवेंद्रपुरचा माणूस होता. आता तिथून सुटणार तुमच्या घरात गुतणारे नाही. महिले भरपट चालू आहे. मी ज्याला भेटायला जाईल त्याचाच माणूस आहे म्हणते. पण माझी प्रामाणिक भूमिका असते. जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो. त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाही आणि कधी करणार सुद्धा. बच्चू भाऊ बसले होते त्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो. ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असत तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहे. उद्या जर वाटत असलं कुणाला की मी यांच्याकडे भेटीला आलोय म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसवं पसंतला बघा मी येतो मी सगळ्यात आधी. फक्त ते नाव ठेवू नये. ते त्यांच्या भूमिकेवर आहेत. आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत. भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बोल दिलं पाहिजे. त्यांनी मला एक आता GR दाखवलं. त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो. भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालं. कोंकड काना कोंकड मात्र हंती काळाला मिळाल्या मग आवपासून कुरकुर फेस पाडीला ती. तुम्हाला तर त्याच्यात लवकर कळलंच पाहिजे कोंकड काय हो केले काय नाही ते. आईला पण मग एक प्रश्न आहे राव, तुम्हाला पासून मला सजी वेळच नाही आला पाहिजे. मोदी साहेब पवार साहेब तांब्या भरून पाणी देते. ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना दिलं भरून पाणी दिलं. आणि मग मोदी साहेब जर एवढा जीवला तर तुम्ही कशावर बसून कमून हडका मोडून घ्यायला लागले.
पवार साहेब सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं काय कसं काम घ्यायचं वगैरे शेतकऱ्या तरी कल्याण त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कसं ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढा. आपल्या तर टेन्शन घेऊ नका तुम्ही, हे आले तरी ते येत, ते आले तरी हेच येत. फक्त जर तुम्ही शांततेत नाही केलं तर यांच्या पोटात जी तळमळ शेतकऱ्यांची विषयीची आहे तिला काही अर्थ राहत. म्हणून तुम्ही जे कुठलं आंदोलन करतात ते माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगणं आहे की शांततेत करा. आपण माझा विषय तर सांगण्याचा नाहीये, फक्त अनुभव म्हणून सांगतोय. जे 75 वर्षात मिळालं नाही ते फक्त शांततेच्या आंदोलनामुळे माझ्या समाजाच्या लेकराबाळाला मिळालं, फक्त शांततेने. कुठं जर हात उचलला असता, कुठं जर दगड उचलला असता तर आज 2.5-3 कोटी समाज आरक्षणाकडे गेला नसता. तुम्हाला जर आता याच्यातून शेतकरी मोठा करायचा आहे आणि त्यांनी जर आता पण मांडलाय की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तर ह्यो पण यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठा भार तुमच्या खांद्यावरती. तुम्हालाही संयमानं शांततेने न्यावा लागतो. कारण आपल्या आंदोलनात घुसताना आपल्या आणि दुसरे सुद्धा घुसलेले असते. काम करताना तो शेतकऱ्यावरती माया दाखवतो, पण करताना त्याच्या डोक्यात आंदोलन उग्र करण्याचा सुद्धा असतं. त्यामुळे आपला फायदा उचलून समोरच्यानं उग्र करायचा प्रयत्न केला तर माणसं मात्र आपल्या गर्दीतले ओळखा की आंदोलन यशस्वी करायला आलेत का आंदोलन उग्र करण्यासाठी आलेत, यावरही तुम्हाला सगळ्यांना बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. कारण गर्दी एकदा जर जमली तर गर्दीच्या ओघात सगळेजण भावनिक होते आणि आपण आसपासला लक्ष ठेवायचं बंद करतो आणि आपलं आंदोलन मोडून पडतो. जिथं शेतकरी आपल्याला ज्या टोकावरती न्यायचा आहे, ज्या न्यायापर्यंत न्यायचा, आपण तिथपर्यंत त्याला कधीच नेऊ शकत नाही. आता या लढाई हातात घेतलीच तर तुम्ही ती संयमाने शांततेने पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं. कारण 2 दिवसानंतर मला वाटतं त्यांना बोलता पण येणार नाही तुमच्याशी. म्हणजे ज्यावेळेस मार्गदर्शन करायला शांत राहा म्हणायला सांगायला माणूस असतो आणि तोच जर 4-5 दिवसानंतर बोलायचा बंद झाला तर तुम्हाला सांगायला कोणी नसतं. म्हणून अगोदरच सगळे तुमचे आंदोलनाचे नियम तुम्ही कशा पद्धतीने ते हाताळायचं याच्यावरती नंतरची सगळी मदत तुमच्या खांद्यावरती असते. माझ्याकडे 2-2 लाख पोरं स्वयंसेवक ज्या वेळेस मी बेशुद्ध पडायचो त्यावेळेस त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती पार पाडली. कित्येक जणांना तरी वाटायचं आमच्या आंदोलनात घुसायचं आणि काय जाळपोळ काय धिंगाणा करता येतो का. या वेळेस ते विरोधी पक्षाचे असतात किंवा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा असतात. आजची तुमची भूमिका ही प्युअर शेतकऱ्यांची. मग शेतकऱ्यांसाठी जर लढायचं त्यांनी ठरवलं तर याला हणून कसं पाडायचं म्हणून लोक सुद्धा घुसण्याची दाट शक्यता असते. कारण आमच्यात ते झालं, आम्ही ते वेळोवेळी ओळखले आणि त्यांना बाहेर काढायचं काम केलं. म्हणून तुम्हाला यशस्वीकडे न्यायचंय. परंतु माझा सल्लाच आहे रोहित दादाला की जर भरणे मामा म्हणतातच आणि ते महाजन साहेब जर म्हणतातच, एकदा विश्वास ठेवा. कुठे दिवस हातातून गेलेत तेव्हा एकदा ठेवा विश्वास. कारण मला की अलीकडच्या काळात जर विश्वास यायला लागला म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं नाही माझ्यासाठी तुम्ही फसायचं. तुमच्या डोक्याने चालू द्या. कारण इतकं राजकारणाचं डोकं मला नाहीये. मला फक्त पाडायचं माहिती, इतकं माहित नाही. तुम्हाला ते गणित जुळणं, तुम्हाला गोळा बेरीज करणं, या सगळ्या गोष्टी येतात. इतक्या ज्ञानापर्यंत आम्ही आणखी गेलो नाही. परंतु आंदोलनातलं जेवढं मला काय माहिती तेवढं सांगतो. मला तरी वाटतं ते जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह एकदा त्यांना दाखवावं. नाही केल्यावर बघू ना, ते कुठं जायचं नाही, तुम्हाला कुठं जायचं नाही, शेतकरी कुठं जाणार नाही. ही तर माझे 2 लाखाच्या पलीकडची मागणी. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही, हे ठेवूच नका.
दरवर्षी 2 लाख करणार, 1.5 लाख करणार, 3 लाख करणार, त्यापेक्षा एकदाच ती मॅच चालू आहे का साऊंड कानात बोट घालून झोपूस तर उठून बस ना, आवाज येईल ना, ते कान जातील, कानात बोट घालून जाऊ होणा पाहिजे, कान जातील ना, नाही ऐकल्यावर बोलू. सध्या जर चॅनलला पण बघितलं ते भरणे मामा म्हणले असं करूयात तसं करूयात, मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा, आम्ही ठेवलो आयला. तसं नाही रे, तुम्ही असं नका रे, कोण काय असं तसा विश्वास नाही रे, एकदा त्यांची पहिली सुरुवात केली, मग जर म्हणत असले ती एवढे बरं जाऊन द्या ना, काय त्याला भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखी माझे साहेब येणार आहेत म्हणले, आता एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वास काय आमचं बरं चाललं बाबू. सध्या आमच्या आत्ताशिक मागण्या 3 वर्षात मान्य केल्या, म्हणून मी आत्ताशिक त्याला बरं म्हणायला लागलो, तरी त्यांना दाखवता आज जोडी तुका का मी इकडे गेलो. कारण आता सध्या JR काढणं चालू, शिक्षणाचे मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं मग काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायची मला सवय नसतं, नंतर लावत असतो मी घोडे, त्यामुळं खरंच सध्या काम करते, त्याच्यामुळे मी काय सध्या बोला नव्हा, त्यामुळे परत तुम्ही म्हणतात फुटला का चाललंय सध्या. आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते JR काढायले, आमच्यामध्ये वरगडा लाड भाऊ आले, प्रसाद लाड साहेब, त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी त्यांना रेट लावले होते ते एवढे, आता आम्ही पक्के मित्र झालो त्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागले, म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही, आमचं चांगलं चाललंय, JR काढणं सुरू झालंय, त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजाने केले सुद्धा, आणि राहिलेले कामं ती 22 तारखेपर्यंत करतोय म्हणले. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला ठेवा म्हणलं आल्या सरशीने, म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं, उपोषण लय करू नका, लय बेकार उपोषण, तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला आता कळलं. आता तुम्ही पाठलात ना, तुम्ही 2 महिने मला फोन केला करा, परदेशी गेलता ना तसा 2 महिन्याने करा, तुम्ही मध्ये राहिले उगत तिचे यायला वैतकच जातो, कारण चांगल्याच चांगल्याचा परकाड्या मोडा तर लय बेकार. मला मी आता गाडीत गोळ्या घेतल्या, राशीच्या पुढे आल्या, इतकी प्रचंड आग होती. ठीक आहे, तुमची तळमळ शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहे, त्याबद्दल काही दुमत असायचं काय कारण नाही. पण इतकं अवघड आहे माहीत, हडकं पूर्ण दिसून झालं. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत. माझ्या शिरा सुद्धा हडकालच्या टाकल्या. सरकारी डॉक्टर हो किंवा माझा खाजगीतला हो, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत. एवढं जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे, कोणत्या क्षणाला किती मोठी आग पोटात झाली कधी सांगतात. मी हे तुम्ही उपोषणाला बसतात म्हणून सांगायला लागलो ना. समाजाला आपल्या चेहऱ्याकडे बघू वाटतं त्यावेळेस ना, आपल्या जीवनात आपल्या जीवाचे काय हाल चालू आहे तर काय घालमेले, कोणत्या टायमाला किती अंतर तर आपण कधी चक्कर येईल काही सांगताय. तुम्ही राजकारणात येत म्हणून तुम्हाला हे सांगाल. तुम्ही त्या व्यासपीठावरून जरी शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी राजकीय व्यासपीठावर लढले तरी काय हरकत नाही, का सल्ला नाही द्यायला मी तुम्हाला. तुम्हाला जर हेच करायचं असलं, माझं दुमत नाही, परंतु तुम्हाला 4-5 पक्षांना ते व्यासपीठ आहेत भांडण्यासाठी तेवढ्या ताकदीचं. हे असलं हे आमच्यासाठी असतं. आम्हाला
तुम्ही 4-5 पक्षावले मोजत नाहीत, त्यावेळेस आम्हाला हात्यावर उचलायला लागतं. कारण आमची पार्टी म्हणून म्हणलं आमचे सगळे गळके पिळके सगळे आमच्याकडे असतात. आमच्या पार्टी चांगला माल तुमच्या 4-5 पक्षात असतो. सगळे गुण हुकलेले आमच्याकडे सोडून आमच्याकडे, त्यामुळे आम्हाला लढावं लागतं. तुमच्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे, तुमच्याकडं 5ही पक्षाकडं प्रचंड मोठं ताकदीचं व्यासपीठ आहे, कार्यकर्ते पण तेवढ्या ताकदीचे.